शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये. आणि हरभऱ्याचा जो प्लॉट आहे हा सिलेक्शन हरभरा आहे आणि 2 ओळीतलं अंतर आहे इथं 3 फूट. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे यात जे सूर्यफूल आहे अशा प्रकारचं हे सूर्यफुलाचे झाडं आहेत. हे हे साधारणतः इथं आपण 20-21 फुटावर 21 फुटावर आपण अशा प्रकारे एका लाईनमध्ये 7, 8, 10, 12 झाडं ठेवलेली आहेत पक्षी बसण्यासाठी, पक्षी थांबे म्हणून. कारण त्या झाडाच्या फांद्यावर पक्षी छोटे मोठे बसतात आणि अळ्या वेचून खातात. तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन केलेलं आहे. मागच्या वर्षी आपण सूर्यफूल जास्त टाकलं होतं, त्यामुळं सावली भरपूर झाली, त्यामुळं थोडंसं हरभरानं मार खाल्ला होता. तरी पण ॲव्हरेज चांगली आली. परंतु यावर्षी आपण थोडं विरळणी केली आणि बघा सूर्यप्रकाश सध्याचा कोवळा आहे आणि प्लॉट बघा अशा प्रकारे हिरवागार दिसत आहे, हिरवागार. आणि आता बघा शेतकरी मित्रांनो, इथं आपण सुरुवातीला पेरणी केल्यानंतर खताचं व्यवस्थापन केलं, फवारणी केली आणि आज आपण इथं निंदन चालू केलं आहे. निंदन ज्याला आपण म्हणतो खुरपणी. कोळपणी आपली झालेली आहे, पण आता खुरपणी चालू आहे. तर खुरपणीमध्ये आपल्याला कसं थोडं थोडं गवत आहे, जास्त नाही. कुठं कुठं गवत आहे, गोल पानाचं आहे, लांब पानाचं आहे, सर्वच आहे. आणि हे बघा इथं थोडंसं डुकरांनी उकरलेलं आहे, इथं पण उकरलं, असं बऱ्याच जागी डुकरांनी उकरलं आहे. तर अशा प्रकारे आपला प्लॉट जो आहे हा जबरदस्त प्लॉट आपल्याला इथं दिसत आहे. तर तणमुक्त ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे, कारण आपण दिलेली खतं हे तणानं जर खाल्लं तर त्यापासून मग आपल्या पिकाला पाहिजे तेवढी खतं भेटत नाहीत आणि त्यामुळं आपल्या उत्पादनात घट होती. तर आपण इथं पीक जे आहे हे तणमुक्त ठेवणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण इथं खुरपणी, कोळपणी ही वेळोवेळी करणं आवश्यक असते. आणि आपल्या पिकाला पाहिजे ते अन्नद्रव्य जे आपण दिलेलं आहे शेतामध्ये किंवा जुनं उपलब्ध जे असेल तर ते सर्व आपल्याला मिळून जाते. मग तुम्ही शेणखताद्वारे द्या, गांडूळ खताद्वारे द्या किंवा तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने जे देता, रासायनिक खताद्वारे, ड्रिचिंगद्वारे, जसं 19-19-0-32 ड्रिपद्वारे, हे कुठलेही असो, ते सर्व पिकाला उपलब्ध व्हावं यासाठी आपल्याला इथं खुरपणी करणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपला हा जो प्लॉट आहे हा अशा प्रकारे पण खुरपणी चालू केली आहे. आणि सर्वांची खुरपणी हा मागे पुढे पेरणीनुसार येत असते. तर आता सध्या अवस्था आहे खुरपणीची, तर सध्या खुरपणी करून घेणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे हरभऱ्यात गवत वगैरे असेल तर लवकर खुरपणी करून घ्या, कारण नंतर हरभरा फुलावर येतो. फुलावर आल्यावर आतमध्ये गेल्यामुळं त्याच्यात पाय लागणे, पडणे, फांद्यावर पाय पडणे, अशामुळं झाडं वेडीवाकडे करणे, त्या खालचं गवत घ्यावं लागते तासामधलं, कारण याच्यामध्ये पण गवत असते, फट्यामध्ये पण असते कुठं कुठं. हे सर्व मग त्यांना फुलांना मार बसतो. तर त्यासाठी आताच आपण लवकरात लवकर खुरपणी करून घेणं आवश्यक असते. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे खुरपणी कोळपणी लवकरात लवकर फुलं लागण्याआधी करून घ्या, जेणेकरून आपल्या फुलांना वगैरे फांद्यांना मार लागणार नाही आणि आपल्याला पाहिजे तसं उत्पादन होऊन जाईल. तर हा हरभरा आहे सिलेक्शन, अंतर आहे 3 फूट.